आज आताच देवेंद्र फडणवीसांना अर्जंट नागपूरला जायचं होतं म्हणून ते गेले. मुख्यमंत्र्यांना पण काम आहे, त्याच्यामुळं ते दोघेही आधी बोलले. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की मी आजचा 10वा अर्थसंकल्प 10व्यांदा ह्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. तसा दीपकजींनी 7व्यांदा केलेला आहे. त्याच्यामुळं आम्ही काय याच्यामध्ये नवखे नाहीये. अनेक वर्ष राज्य कारभार पाहत असल्यामुळं उद्याच्याला काही निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता तेवढी क्षमता आपल्या राज्याच्या मध्ये आहे का, तेवढे फंड्स आपल्याकडे आहे का, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना घालून दिलेले 3% बाहेर जायचं नाही, त्याच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बसतात का, ह्या सगळ्याचा विचार करून हा अर्थसंकल्प मी आणि वरच्या सभागृहात दीपकजींनी सादर केलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अनेक दिवस आमच्या मनात होतं शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची. आज गरीब शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, लहान शेतकरी याला आम्ही 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत, 1 हॉर्सपॉवर पासून 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे. यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यावर त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही, पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही, तर त्या लाभार्थीच्या डीबीटी मध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत. एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. आणि एकंदरीतच लोकांच्या मध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला, त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला, दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे. युवा कार्य प्रशिक्षण, बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात, डिप्लोमा होतात, पण त्यांना अनुभव नसतो, तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठेही करण्याच्या करता राज्य सरकार 10,000 रुपये महिना तिथं देणार आहे. आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल, तो स्वतःच्या पायावर उभा राहील, किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल. अशा पद्धतीनं दरवर्षी 10 लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतलाय. त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे. पिंक रिक्षा या देखील आम्ही 10,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कुणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते. आतापर्यंत आम्ही 50% त्यांना फी भरायला मदत करायचो, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर 100% फी माफ आहे. आणि यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शन मध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की बा आमचं काय, आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का. आणि त्याकरता आम्ही त्यांना आता 100% रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार, त्याच्यामध्ये कुठनं पैसे येणार. मित्रांनो, या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की 2022-23 मध्ये आपलं जीएसटी अधिक व्याट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट 2.25 लाख रुपये होतं. 23-24 ला ते 2,05,500 कोटी रुपये झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 24-25 ला 2,20,000 इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा प्रकारे ती रक्कम वाढते. आताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर हा 18.5% आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा 11.5% आहे.
केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती, आता समजा त्यांची 23-24ला 20,16,272 कोटी जमा झाले, त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा 15.9%, म्हणजे थोडं कमी 16% होता. आपण 3,20,000 कोटी रुपये याच्यामध्ये जीएसटी मध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास 50 ते 60,000 कोटीनं वाढतंय. त्याच्यामुळे हा निधी उभा करत असताना हा फार जीएसटी ही आमची जमेची बाजू आहे, त्याचबरोबर वॅट असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, त्याच्यामध्ये व्यवसाय कर असेल, याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडे वाढ होतीये. त्याचा विचार सगळ्याचा साकल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे 3% मर्यादा दिलेली आहे की तुम्ही 3% पर्यंतच कर्ज उचलू शकता सगळ्याच भारतातल्या राज्यांना, त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे. आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी 7 तारखेला का 9 तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे. अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात. केंद्रामध्ये देखील आमच्या विचाराचं सरकार आहे. यंदा 15वा वित्त आयोग संपलेला, आता 16वा वित्त आयोग सुरू होतोय. 16व्या वित्त आयोगामध्ये देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे या सगळ्या जे काही घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही. उलट आम्ही ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्या पेक्षा जास्त होता, डिझेलचा दर जास्त होता, तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता 65 पैसे कमी केलाय आणि राज्याबरोबर त्यांना आणलंय आणि डिझेलचा दर 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केलाय आणि तिथं इतरांच्या बरोबर त्यांना आणलंय. ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती. असे अनेक चांगल्या बाबी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी, महिला, वारकरी, युवा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला, समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे आणि त्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे.